दिवाळी फराळ बनवण्यासाठी खास टिप्स। दिवाळी फराळाची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व हुशार गृहिणी मैत्रिणींसाठी मी घेऊन आले आहे खास टिप्स आणि युक्त्या, ज्या सहसा कोणाला माहीत नसतात। ह्या वापरून तुमचा फराळ इतका चविष्ट आणि परफेक्ट बनेल की खाणारे तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत। चला तर मग, पीठ आणि कणकेसाठी खास टिप्स। शंकरपाळी खुसखुसीत होण्यासाठी पिठात तुपाचं मोहन घालताना त्यात चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा बारीक रवा घाला। शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात आणि तुपात विरघळत नाहीत। करंजीचं पापुद्र कुरकुरीत करण्यासाठी पारीसाठी मैदा मळताना 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि कडकडीत गरम तुपाचं मोहन घाला। पारी लाटण्याइतकी पातळ लाटा। करंज्या अजिबात तेलकट होणार नाहीत। चकली तुटू नये म्हणून चकलीची भाजणी दळून आणल्यावर ती लगेच वापरू नका। किमान 4-5 तास ती तशीच मुरू द्या। यामुळे पिठातील ताण कमी होतो आणि चकल्या पाडताना तुटत नाहीत। अनारशांचे पीठ फसल्यास अनारशाचे पीठ पातळ झाले असेल तर घाबरू नका। त्यात चमचाभर भाजलेले तांदळाचे पीठ मिसळा। पीठ लगेच योग्य होईल। शेवेसाठी मऊसर पीठ। शेवेचे पीठ मळताना तेलाऐवजी 2 चमचे वनस्पती तूप डालडा गरम करून घाला। शेव जास्त खुसखुशीत आणि हलकी होते। लाडूचे रवा बेसन भाजताना शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी 1 चमचा साय मलई घाला। यामुळे लाडूंना खव्यासाठी चव येते आणि ते मऊ राहतात। मैद्याचे पदार्थ पांढरे शुभ्र होण्यासाठी शंकरपाळी करंजीसाठी मैदा मळताना पाण्यात 1-2 थेंब लिंबाचा रस घाला। मैद्याचा काळपटपणा निघून जातो आणि पदार्थ तळल्यावर पांढरे शुभ्र दिसतात। भाजणीला सुंदर रंग येण्यासाठी चकलीची भाजणी भाजताना त्यात 1 चमचा अख्खे धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घाला। चकलीला एक वेगळाच सुगंध आणि सुंदर रंग येतो। तळण्यासाठीच्या युक्त्या। तेल कमी पिण्यासाठी कोणताही पदार्थ तळायच्या आधी तेलात चिमूटभर मीठ टाका। यामुळे पदार्थ कमी तेल शोषून घेतात। कढईतील तेल स्वच्छ करण्यासाठी एका पदार्थाचा वास दुसऱ्याला लागू नये म्हणून तळण झाल्यावर तेलात लिंबाची एक फोड किंवा ब्रेडचा छोटा तुकडा तळून काढा। तेल स्वच्छ होते आणि वासही जातो। शंकरपाळीला पदर सुटण्यासाठी शंकरपाळीची पोळी लाटून झाल्यावर त्याला तुपाचा हात लावून घडी घाला, जशी आपण चपातीला घालतो। पुन्हा लाटून शंकरपाळ्या कापा। तळल्यावर त्यांना छान पदर सुटतील। करंजी फुटू नये म्हणून करंजीच्या कडा दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाने चिकटवा। फक्त पाण्यापेक्षा जास्त पक्की चिकटते आणि तुपात सुटत नाही। अनारसे तळण्याची योग्य पद्धत। अनारसे नेहमी एकाच बाजूने खसखस न लावलेल्या
तळावेत आणि झाऱ्याने त्यांच्यावर गरम तेल उडवावे. ते आपोआप फुगतात आणि जाळीदार होतात. चिवड्यातील शेंगदाणे कुरकुरीत करण्यासाठी शेंगदाणे एकदा तळून बाहेर काढा. थोडे थंड झाल्यावर पुन्हा एकदा गरम तेलात टाकून लगेच बाहेर काढा. ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात. शेव एकमेकांना चिकटू नये म्हणून शेव पाडताना गॅसची आच मध्यम ठेवा. एकदा शेवेचा घाणा तेलात स्थिर झाला की मगच झाऱ्याने पलटा. बुंदी पाकात घोळवण्याआधी तळलेली बुंदी एका मोठ्या चाळणीत काढून ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाईल. मगच पाकात घाला. लाडू तेलकट होणार नाहीत. चिवडा स्पेशल टिप्स. पोह्यांचा चिवडा न मऊ पडण्यासाठी पातळ पोहे तळण्याऐवजी कढईत मीठ गरम करून त्यात थोडे थोडे पोहे घालून भाजा. पोहे छान फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. चिवड्यातील कढीपत्ता. कढीपत्ता तेलात तळताना तो पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळा, नाहीतर तो चिवड्याला मऊ करतो. तळलेला कढीपत्ता हाताने चुरला गेला पाहिजे. पिठी साखर कधी घालावी? चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यात पिठी साखर मिसळा. गरम असताना घातल्यास साखरेला पाणी सुटते आणि चिवडा ओलसर होतो. चिवड्याला एकसारखी चव येण्यासाठी मीठ, पिठी साखर आणि चिवडा मसाला एकत्र करून मग चिवड्यावर भुरभुरा. यामुळे मसाला सगळीकडे सारखा लागतो. सर्वसाधारण टिप्स. पीठ चाळून वापरा. फराळासाठी लागणारे सर्व प्रकारचे पीठ, बेसन, मैदा, रवा वापरण्यापूर्वी एकदा तरी बारीक चाळणीने चाळून घ्या. यामुळे पिठात हवा खेळते आणि पदार्थ हलका होतो. ताजे साहित्य. दिवाळीचे पदार्थ बनवताना शक्यतो ताजे तेल, तूप, बेसन आणि मसाले वापरा. जुन्या साहित्यामुळे पदार्थाला एक प्रकारचा खवट वास येऊ शकतो. तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.